हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये मी अशी अवतारात आलेली आहे कारण की मी नंतर ड्रेसअप होणार आहे तुमच्या सोबत. तर आज मी विचार केला की जरा खूप बोर झालेली, मी अशीच बसली आहे घरात, काही काम करायला नाहीये आणि म्हणून मी विचार केला की आपण केस जरा ब्लो ड्राय करूया. आणि मला रिक्वेस्ट कॉमेंट पण आलेले की केस कसे ब्लो ड्राय करायचे, मी कशी करते. तर मी युज्युअल बेसिसवरती नाही करत, मी कधीतरीच करते जेव्हा असं काही फंक्शन असतं किंवा कधी एकदमच असे चपटे केस वाटत असतील तर. आणि ही माझी केसांची हालत आहे 1.5 डे नंतर. हे असे एवढे ऑइली झालेत, मला एवढा वैताग येतो ना. एव्हरी 1.5 डे नंतर मला केस धुवावे लागतात, त्याशिवाय मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही. बट मी आता ते सोडून दिले, मी पोनी बांधते आणि निघून जाते. सो येस, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय शॅम्पू यूज करते, मी केस कसे सुकवते. म्हणजे इट इज ऑल अबाउट माय हेअर, ट्रान्सफॉर्मिंग माय हेअर फ्रॉम दिस टू. नंतरचा फोटो मे बी मी एडिटिंगमध्ये टाकला तर इथे टाकेन. सो या, लेट्स बिगिन. बाय. तर वेलकम टू माय बाथरूम. तर आज मी आता केसांबद्दल व्हिडिओ बनवतेच आहे. सो आय थॉट की मी तुमच्यासोबत माझे प्रोडक्ट्स पण शेअर करेन की जे जे मी यूज करते. सो फर्स्ट इज दिस बायोलाचं शॅम्पू अँड कंडिशनर. तर हे दोन कॉम्बो मी बाय केलेलं रिसेंटली. मला शॅम्पू खूप आवडला, ह्याने तुमचे केस जरा पण ड्राय नाही होणार. मला थोडंसं, मी आता यूज नाही करत आहे बिकॉज हे मॉइश्चराइज ठेवतं केसाला, त्याच्यामुळे माझा हा एरिया खूप जास्त ऑइली होतो. बट हा शॅम्पू एंड्ससाठी खूप चांगला आहे, एंड्स जरा पण ड्राय होत नाही. नेक्स्ट टाइम मी कंडिशनर ह्याचा घेणार नाही बिकॉज इट इज ओके. एवढं पण काही मला त्याचा फरक वाटला नाही बिकॉज मी फक्त शॅम्पू जरी यूज केला ना तरी खूप जास्त सॉफ्ट केस होतात. नेक्स्ट इज दिस प्लमचा कोकोनट मिल्क कंडिशनर. हे आहे स्ट्रेंथन अँड शाईन. तर मला आय डोंट नो वाय बट कोकोनट बेस्ड प्रोडक्ट्स माझ्या केसांसाठी खूप चांगले काम करतात, स्पेशली कंडिशनर्स. सो हा कंडिशनर तुम्ही बघू शकता, आता संपायला आलाय पूर्ण. मी याला रिस्टॉक करेन. हा खूप जास्त मॉइश्चराइज्ड फीलिंग देतं केसांसाठी आणि जरा पण केस ड्राय होत नाही. सो आता करंटली मी यूज करते बायोलाज आणि त्याच्यासोबत हे कंडिशनर. हे कॉम्बो खूप छान वाटतं. कोणताही शॅम्पू यूज केला मी हे कंडिशनर यूज करते, हे खूप चांगलं आहे. ह्याचा शॅम्पू मी ट्राय नाही केलाय बट आय मस्ट से कंडिशनर इज रिअली गुड. त्याच्यानंतर हेअर मास्क जो आता संपायला आलेला आहे ऑलमोस्ट, तुम्हाला इथून दिसेल. हा मी बाय केला होता आणि हा ऑलिव्हच्या रेंजमध्ये आहे, फ्रॉम लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट. सो लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट माझं बोलतात ना हार्ट आहे. नेहमी शॅम्पू कोणताही संपला, माझ्या कुठल्या पण बाथरूममध्ये तुम्ही गेला, दोनच बाथरूम आहेत सॉरी, दोन्ही बाथरूममध्ये तुम्हाला शॅम्पू कंडिशनर या प्रोडक्टचे दिसतील, लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट. मला ह्यांचे शॅम्पू कंडिशनर खूप आवडतात आणि केसाला फ्रिझी नाही करत, लगेच ऑइली नाही करत, ड्राय नाही बनवत. सो ओव्हरऑल मला ह्यांचे प्रोडक्ट्स खूप जास्त चांगले वाटले. तर येस, आज मी यूज करणार आहे हा मास्क. तर सर्वात पहिले मी केस सुकवून ओले करून हा मास्क लावेल, त्याच्यानंतर मी हा शॅम्पू लावेल आणि कंडिशनर मी आज स्किप करणार आहे बिकॉज मी हे लावते. सो हे लावून मी आधी सगळं माझं आंघोळ करून घेईन, बॉडी वगैरे, आणि नंतर एंडला मी फक्त शॅम्पू यूज करेन इथे या एरियामध्ये, स्कॅल्पला, खाली नाही. खाली फक्त मी ते मास्क रिन्स करणार आहे. सो येस, आता मी आली पटकन आंघोळ करून. आय एम बॅक. तर हेअर वॉश झालेला आहे आणि मी फेस वॉश नाही केलाय कारण मी नॉर्मल वॉटरनी फेस वॉश नाही करत आणि ट्रस्ट मी हे खूप छान वर्क करतं. सो मी नॉर्मल वॉटर म्हणजे हे टॅप वॉटरच आहे, मी एका बॉटलमध्ये नॉर्मल टॅप वॉटर भरून ठेवते आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि डेली जेव्हा पण मला फेस वॉश करायचं असेल, सकाळी दुपारी संध्याकाळी, मी 2 टाइम्सच फेस वॉश करते दिवसात. तर जेव्हा पण मी फेस वॉश करते तेव्हा मी हे गार पाणी वापरते, त्यामुळे माझा पफिनेस नाही राहत, स्किन टाईट होते, पोर्स विसरून जा, पोर्स कधी तुम्हाला येणार नाही, ऑइलीनेस थोडं कमी होतं. आणि हे जे कपड्यावरती छोटे छोटे बम्प्स येतात किंवा असं स्किनवरती थोडं टेक्स्चर असतं ना, म्हणजे बम्प्स नसतात बट स्टील असे छोटे छोटे फोडी टाईप असं असतं, ते सगळं प्लेन होऊन जातं थंड पाण्याने. आय डोंट नो, हे म्हणजे हॉर्मोनल वगैरे पण असू शकतं, बट जर ते नसेल आणि धुळीमुळे किंवा असं काही असेल, ते तुमच्या फेसला काम डाऊन करतं. सो मी नोटीस केलं की जेव्हा पण मी थंड पाण्याने फेस वॉश करते, एक तर फेस खूप ग्लोई वाटतो, टाईट वाटतो आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की माझे फेस ऑइली कमी होतो. सो तुम्ही कधीतरी ट्राय करा. स्टार्टिंगला असं वाटेल की गार, बट आता मी यूज टू झाले.
मला माझा फेस आता गेलाय डेड. मी बर्फ लावला तरी मला काही नाही वाटणार, सवय होऊन जाते. स्टार्टिंगला असं वाटेल की हा थोडीशी सर्दी झाली आहे ते. जर तुम्हाला एकदमच सर्दीचा त्रास आहे तर हे नका करू. मला सर्दीचा त्रास नाही आहे, सो मी हे करते बिकॉज हे खूप चांगलं काम करतं माझ्या फेससाठी. डार्क सर्कल्स वगैरे कधीच मला काही डार्क सर्कल्स येत नाहीत जेव्हा मी हे यूज करते. हा, झोपेमुळे थोडंसं दिसत असेल, बट असे एकदम ब्लॅक प्रॉमिनंट डार्क सर्कल्स मला कधीच नाही झालेत. सो येस, मी हे परत कंटिन्यू केलं, मध्ये बंद केलेलं, अँड इट वर्क्स अ लॉट. आणि तुमच्या स्किनवरती समजा असं काही पिंपल आहे तर हा फुटलाय, हा गेलाय, हा रेड आहे, तर ह्याला काम डाऊन करायला खूप लवकर हेल्प करतं आणि हे हील करतं. सो येस, हा व्हिडिओ ह्याच्याबद्दल नव्हता, बट आय थॉट की तुम्हाला पण मी हे शेअर करू. हे एकदम इझी पीझी हॅक आहे. सो येस, आता मी एकदम ओल्या केसामध्ये ड्राय नाही करणार आहे. जरा त्याला मी कूल डाऊन म्हणजे थोडंसं ड्राय होऊन देईल, नॅचरली टॉवेल लावून ठेवेल आणि मग मी ब्लो ड्राय करेल. सो भेटूया तेव्हा. ओके, सो आय एम बॅक. केस माझे ऑलमोस्ट सुकलेले आहेत, थोडे ओले पण आहेत आतमधून, कारण की मला अचानक एक काम आलं. सो मी असेच बांधून ठेवले केस आणि ते सुकून गेले. आणि मला कर्ल मॉइस्टची माझी क्रीम मिळत नव्हती आणि ती यशनी कुठेतरी ठेवली आहे आणि आता तो घरी नाही आहे, तर मला मिळत नाही आहे. तर त्या नादात अजून केस सुकले. सो आपण आता बिगिन करूया. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते, तुमच्यासमोरच लिपस्टिक लावते. सो हे मी ना झुडिओमधून हा पाऊच घेतला. तर माझे लिपस्टिक ना असेच बॅग्समध्ये पडलेले असतात आणि मग असं शोधायला वेळ लागतो. सो मी विचार केला मी हे घेते. 99 का 190 रुपीजला मला हे मिळालं. सो हे बरं पडतं, हे हा पाऊच. तर ह्याच्यामध्ये मी सगळे लिपस्टिक्स माझे ठेवले. तर आपण आता हे 2 कॉम्बो वापरूया. हे मला विचारू नका, कारण की हे एका लोकल स्टोअरमधून घेतलं. या ब्रँडचं नाव आहे मॅरी जो के. आय डोंट नो, त्या मुलीने मला सांगितलं की हा कोरियन ब्रँड आहे. अँड देन मला समजतंय की हे मेड इन इंडिया आहे. ती होती समोर, मी जाऊन बोलू शकत होती, पण मी विचार केला जाऊ दे, लिपस्टिक्स आहेत खूप चांगल्या. सो मी बघितलं, हे एक त्यांची वेबसाईट आहे, बट मी फ्लिपकार्टवर वगैरे मला दिसले नाही. ओके, सो हे मिक्स मला खूप आवडतं. तर येस, वी आर बॅक. आणि आता आपण कर्लिंग करूया. सॉरी, कर्लिंग नाही, ब्लो ड्राय करूया. तर आता तुम्हाला मी दाखवते ब्लो ड्राय. विदाउट ब्लो ड्राय माझे केस असे दिसतात. ओके, सो हे असे माझे ओरिजिनल केस आहेत. तो तसेच आहेत हेअरकट वगैरे की ते ब्लो ड्राईड वाटतात, बट असं नाही. आता आपण करूया. सो हे मी यूज करते अर्बन योगचं. हे मला PR मध्येच मिळालेलं. अगेन इन्फ्लुएन्सरची लाईफ किती भारी असते, सगळं PR मध्ये मिळून जातं. सो आय लग्री मी ह्या प्रॉडक्टसाठी तो कोलॅब केलेला. तर एक्सपिरियन्ससाठी सर्वात पहिले आता मला हेअर ड्राय पण मी तुमच्या सोबत करणार होती, बट आता माझे केस ऑलमोस्ट सुकलेले आहेत. सो मी थोडंसंच ड्राय करते. सो हे 2 हे येतात, हे कोलॅब नाही आहे इथे. एक ब्रश आणि एक ड्रायर. सो मी नेहमी इथे असं टर्न केलं की इथे हे येतात मीडियम लो, हे येतात काय बोलते मी, टेम्परेचर सेट करायचं येतं. सो मी नेहमी लो करते. हा आवाज मी म्यूट करून टाकेन. मी हे खालचे केस जास्त सुकवते बिकॉज हे अजून ओले आहेत आणि मी जास्त सुकवत पण नाही. आणि कधी पण ड्राय करताना केस ना असे वरती उडवायचे, असे गेले ना तर ते चपटे होऊन जातात. सो वरती उडवायचे. आणि हे वरून थोडं असं केलं ना, एंडला करते मी हे. त्याच्याने जे आपले बेबी हेअर्स जे असे बाहेर असतात ना ते आत जातात. सो आता आपण स्टार्ट करूया. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आता केस ड्राय करण्यात का अर्थ नाही आहे, माझे ऑलमोस्ट सुकलेले आहेत. प्लस आता ते ब्रश पण आपण यूज करणार आहोत, त्याच्याने पण केस ड्राय होणार आहेत. आणि तुम्ही बघता त्या शॅम्पूने किती सॉफ्ट आणि एकदम असे काय बोलतात मॉइश्चराइज्ड केस वाटतात. तर भांग करून घेते मी आधी आणि त्याच्यानंतर पूर्ण गुंता काढायचा आहे. आता गुंता कसा काढते मी ते पण दाखवते. आधी इथून असे घेते, देन रोल रोल रोल. गुंता काढणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातच आपले जास्त केस तुटतात. सो मी असं रोल टाईट करते म्हणजे इकडे प्रेशरने तुटणार नाही केस. मग आधी हे असं असं करते आणि मग त्याच्यानंतर थोडं सोडून देन हे. आणि गुंता का सोडवायचा आहे पूर्ण, कारण की ब्रशने डायरेक्टली खाली येतात ना केस,
मग ते ब्रशने तुटू शकतात. एक तर ते गरम आहेत, माझे तर भरपूर तुटतात जेव्हा मी हा ब्रश वापरते. अँड आय एम शुअर कोणताही ब्रश आपण वापरला तरीही केस तुटणारच आहेत, बिकॉज तो ब्रश आहे आणि ब्रशने आपण टॉप टू एंड असं खाली आणतोय केस, सो तुटणार. प्लस ते गरम होते मशीन. तर आता ही साईड मी अशी बांधून ठेवेन. आपण खालचा सेक्शन घ्यायचा, म्हणून मी वरचा सेक्शन हे करते. माझे केस पातळ असल्यामुळे मला 2 सेक्शन काफी होऊन जातात. ज्यांचे जाड केस आहेत त्यांना 4 सेक्शन किंवा अजून सेक्शन करावे लागतील. इथे बांधून घेते. आता हे मी परत कोंब करून घेते, बिकॉज मी जेवढे बघते ना, हे ब्रशने केस जरा तुटतात. म्हणजे असं एकदम तुटत नाही, बट खेचले नाही गेले पाहिजे. सो मी जरा आता वर बसली आहे. तर हा पार्ट जो आहे ना, ह्याला ब्रशने ब्लो ड्राय करताना मी असा करणार, असा. ठीक आहे. सी किती केस आपले आहेत, शेवटी ब्रश आहे ते थोडंसं तुटणार केस. अगेन मी लो, इथे किती सेटिंग्स आहेत माहिती आहे, वॉर्म, लो, मीडियम, हाय. सो मी लो वरती जाणार आहे. आणि हा ब्रश असल्यामुळे ना, स्टायलिंग सोबत ते सुकतात पण केस. सो हे स्ट्रेट पण झाले आणि थोडेसे खाली असं बाउंड झालंय. सो आता मी काय करणार, ह्याला असंच कोंब करून ना असं रोल करून ठेवून देणार. ओके. सो किती असे एकदम प्रेझेंटेबल वाटत. इथे मला करायची इच्छा वाटत नाहीये, कारण की तिथे आहेत स्ट्रेट, आणि ते इथून एकदम स्ट्रेट केले ना तर मग माझे केस असे खूप चपटे वाटतात. सो मी ते अवॉइड करते. अगेन सगळा गुंता काढलेला आहे. आता ह्याला तसंच टर्न करायचं. उलट्या साईडला नेलं तर बाउन्स येतो, आतल्या साईडला नाही करायचं. सो फ्रंट पार्ट पण झालाय. ह्याला पण असं कर्ल करायचं. अँड नाव यू कॅन सी कशाचे स्लाइड कर्ल्स आहेत. आणि ब्लो ड्रायमुळे ना, सी मगाशी माझे केस चपटे वाटत होते ना, ह्याच्याने थोडे फुलतात असे. सो मी स्ट्रेटनिंग पेक्षा नेहमी ब्लो ड्राय प्रिफर करते. आणि एनिवेज मला स्ट्रेट केस नाही आवडत मुळात. मला थोडे वेवी आवडतात जसे माझे आहेत. लुक ॲट द डिफरन्स. एकदम असा बाउन्स येतो आणि केस एकदम असे छान फ्रेश वाटतात. सो येस, हे असं मागे कधी पण अशी मागेच करायचे. पुढचे केस असं खाली बघायचं आणि मागे करायचं, तर त्याने असं दिसतं. आणि मी हे लास्टला परत करते जेव्हा ही साईड होते. ह्या दोघांचे एकत्र घेऊन परत करते. तर आता कटशॉट करून मी हे पण करून दाखवते तुम्हाला. सो आय एम डन. बोथ द साइड्स आर डन. हे आहे आफ्टर लुक. मी त्याला असं काही सेट नाही करत, जस्ट मॅनेजेबल होतात आणि असे जरा बाउन्सी वाटतात. अँड लास्ट हा केस की मी सगळे केस खाली करणार आणि वरतून जरा जरा असं मी गरम हवा देणार, ही वाली नाही. ओके. सो हा आहे फायनल लुक. असा हा बाउन्स आहे. थोडासा काळोख झाला आहे, बट यू गाईज कॅन सी. अँड आय लव्ह इट. म्हणजे मला हे असे बाउन्स आवडतात. आणि जर कधी मला असं घाई असेल, बाकीचे केस नाही करायला मिळाले, तर ॲटलिस्ट मी हे फ्रंट पार्ट करते, बिकॉज हा फ्रंट पार्ट जास्त दिसतो आणि त्यानेच लुक चेंज होतो. सो येस, हे होतं. अँड आय मस्ट से ड्रायर आणि स्ट्रेटनरने खूप डॅमेज होतं. ड्रायरने हे सगळं करायला मिळत नाही. सो ब्रश हे खूप चांगलं ऑल्टरनेटिव्ह आहे. त्याचे कॉन्स आहेत, केस ब्रेकेज होतात, आफ्टर ऑल इट इज अ हीट. पण जर ड्रायर आणि ते बघायला गेलं त्याच्याऐवजी मग मी हे यूज करेन. हे जास्त कन्व्हिनियंट आहे. पण जर तुमचे केस खूप फ्रिझी वगैरे असेल आणि खूप गुंता होत असेल तर मग छोटे छोटे स्ट्रँड्स घेऊन करा. मी खूप जास्त घेतले बिकॉज मी
माझी गुंता जास्त होत नाही. सो हे होतं, हा खूप रॅन्डम व्हिडिओ होता. आणि मेन म्हणजे या व्हिडिओच्या नादात मी विसरून गेली सिरम, कर्ल्स मॉइश्चरायझर लावायला. सो ते मी मिस केलं, बट ते मी ॲड करते माझ्या केसांमध्ये. त्याने माझे केस फ्रिझी नाही होत आणि अजून सॉफ्ट होतात. मी या टाइमला मिस केलं तरी चालेल, बिकॉज मी हेअर मास्कच लावलेलं. सो इट्स ओके, बट तुम्ही मिस करू नका. जर तुम्ही मास्क वगैरे लावत नसाल तर खूप छान प्रोडक्ट आहे ते. अँड या सो दॅट वॉज ऑल. अँड लेट मी नो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आणि तुमचे सजेशन्स काही असतील मी अजून असं काहीतरी ट्राय करू. मी खरं तर तुमच्याच कॉमेंट्समधनं आयडिया घेते आणि त्यावरती व्हिडिओ बनवते. सो तुमचे कॉमेंट्स फटाफट तुम्ही टाका, काय हवं आहे तुम्हाला, अजून काय बघायला आवडेल, कोणतं स्पेसिफिक प्रोडक्ट असेल जे तुम्हाला मी रिव्ह्यू केलेलं हवं असेल तर ते पण सांगा, मी ट्राय करेन. ओके, बाय, लव्ह यू अँड सी यू इन अनदर व्हिडिओ.